नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित रेवतीला चिडून म्हणतो, गौरीने तसंही आपलं माकडच करून ठेवलंय. तर रेवती म्हणते, मूर्खासारखं बोलू नकोस हा सुमित. तर सुमित म्हणतो, काय राहिले आपल्या हातात सांग ना, काय राहिले आपल्या हातात? उद्या पूजा होणार आहे, मग काय काय करायचं ठरवलंय? तर रेवती म्हणते, झाली का पूजा अजून सुमित? तर सुमित म्हणतो, पण मला 100% गॅरंटी पूजा होणार, पूजा होणारच. आणि पूजा होण्या अगोदरच तू काहीच नाही केलंस ना, तर तू कायमची फ्लॉप ठरशील. म्हणून सुमित तिथून निघून जातो. तर रेवती म्हणते, हा मला का बोलतोय? याच्याने तर काहीच होत नाही. तू बघ, त्या बिट्टीला सोडणार नाही मी. काही ना काहीतरी सापडेल. म्हणून रेवती पण चिडत असते. तर पुढील भागात गौरी भरतला फोन करते आणि म्हणते, हॅलो दादू, हा पोहोचलास का रे? तर भरत म्हणतो, हो हो पोहोचतोय आम्ही आता आश्रमात. म्हणल्यानंतर बिट्टीला जी घेऊन आली होती बाई लग्नात, ती बाई ऐकते आणि तिला जे पाहिजे होतं ते मिळतं म्हणून भरतच्या मागे लागते. पण तिला गाडीच थांबवता येत नाही. भरतची गाडी तशीच निघून जाते. तर गाडीच्या मागे धावत धावत जाऊन ती आश्रमाजवळ जाऊन थांबते आणि गेट जवळ जाते आणि सगळीकडे पाहत असते बिट्टी दिसती का काय म्हणून. बिट्टी पैठणकरांच्या घरी आहे आणि ती तिचीच मुलगी आहे. ते कोण सांगेल? रेवतीचंच काम असेल का? धन्यवाद.